नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 274 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला सामान्य प्रशासन विभाग, मृदा व जलसंधारण विभाग आणि महसूल विभागामध्ये या ठिकाणी पदभरती होणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो आपण आज सुरू करू. ओके, तर मित्रांनो महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षा या ठिकाणी पदभरती होणार. एकूण 274 जागा असणार आहेत. एक्झाम असणार आहे मित्रांनो तुमची 28 एप्रिल 2024 रोजी 37 जिल्हा केंद्रावरती या ठिकाणी तुमची पदभरती होणार आहे. त्याचबरोबर एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवामध्ये 205 जागा, मृदा व जलसंधारण एकूण 26 जागा, महसूल व 43 जागेची या ठिकाणी पदभरती होणार आहे. यामध्ये मित्रांनो गट अ आणि गट ब साठी पदभरती होणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 5 जानेवारीपासून ते 25 जानेवारी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर एक्झामच्या काही दिवस आधी तुमचं हॉल तिकीट देण्यात येणार आहे. स्टेट बँकेमध्ये 28 जानेवारी तुम्ही पेमेंट भरू शकता आणि ऑनलाईन पेमेंट मित्रांनो 29 जानेवारी तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मेन्स असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची मेन्स असणार आहे राज्यसेवा मेन्स 2024 14 ते 16 डिसेंबर. त्याचबरोबर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य सेवा 2024 23 नोव्हेंबर आणि वन विभाग मुख्य सेवा 28 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान तुम्ही त्याची मेन्स या ठिकाणी तुमची होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं शासकीय नियमानुसार सर्व आरक्षण या ठिकाणी तुमचं असणार आहे. खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, प्रकल्पग्रस्त आरक्षण, अनाथ आरक्षण राहणार. पात्रता बैल मित्रांनो पात्रता असणार भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक राहणार. वयमर्यादा असणार मित्रांनो वयमर्यादा 1 एप्रिल 24 रोजी या ठिकाणी 18 किंवा काही ना 19 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि कास्टसाठी 23 तुम्ही अप्लाय करू शकता. क्वालिफिकेशन असणार मित्रांनो क्वालिफिकेशन असणार सहाय्यक संचालक वित्त विभागासाठी मित्रांनो 55% डिग्री या ठिकाणी तुमच्या असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर उद्योग व संचालक तंत्र ह्या भाषा मित्रांनो तुम्हाला इंजिनिअरिंगमधून डिग्री असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फॉरेस्टमधून जायचं असल्यास या ठिकाणी तुमचं सहाय्यक वन संरक्षण पदाकरते जे असल्यास ह्यामध्ये वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्रामधून डिग्री असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर बाकीची ह्या पदासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची डिग्री असल्यास याने तुमचं चालू शकतं. त्याचबरोबर अभियांत्रिक सेवा पदासाठी मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये डिग्री असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर तुमचं फिजिकल फिटनेस असणार आहेत. ह्या पदासाठी मित्रांनो सहाय्यक वन संरक्षण अ आणि वन क्षेत्रपाल ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला पुरुषासाठी हाईट 163 आणि महिलासाठी 150 सेंटीमीटर हाईट असणार. त्याचबरोबर चेस्ट असणार आहेत 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त राहणार. त्याचबरोबर अनुक्षेत्रातील विद्यार्थ्यांना 152 सेंटीमीटर हाईट जेंट्स आणि फिमेलला 125 हाईट या ठिकाणी राहणार आहे. निवड प्रक्रियेचा मित्रांनो निवड प्रक्रिया असणार मित्रांनो पहिली संयुक्त पूर्व परीक्षेत 400 मार्कांची या ठिकाणी तुमची संयुक्त पूर्व परीक्षेत 400 मार्कांची या ठिकाणी होणार. त्याचबरोबर राज्यसेवा मेन्स या ठिकाणी तुमची 800 मार्क आणि मुलाखत 100. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 400 + 50 आणि वन विभागातील 400 + 50 या ठिकाणी तुमचा फॉर्मॅट दिलेला आहे. ह्या विभागाची जाहिरातीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुमची MPSC मार्फत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्मवरती काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. हे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. फी असणार आहे मित्रांनो ओपनसाठी 544 रुपये आणि कास्टसाठी 324 रुपये फी राहणार. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो सर्व शासकीय नियमानुसार या ठिकाणी तुमचं आरक्षण राहणार आहे. ओके, तर ही होती मित्रांनो तुम्हाला MPSC मार्फत या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती पण चॅनलला सबस्क्राईब करून धन्यवाद.